संप्रदायातली ही गोठोडी सोडून नदीला फेकून देत जा. आपल्या वडिलांविषयी आदर. प्रकाशराव तुम्ही होते, अंकल तुम्ही होते, विकासजी तुम्ही होते. आदरानं त्यानं त्यांची आई दाखवली आम्हाला. महाराज, आमची आई काही अजून दुःखातून सावरली नाही. आमच्या आईच्या अंतकरणातलं जात नाही. महाराज, जो आपल्या आईसाठी इतका आदरानं बोलतो का, संप्रदायातल्या लोकांनी सुद्धा त्याचा आदर्श घ्यावा. इकडं पंढरीनाथ बुवा विठोबा रुखमाई झालं, मी फेटा बांधला होता, निघत होतो, पण त्यांनी सांगितलं माझ्या आईला एकदा बघा. 5-7 मिनिटं गेले, बघितलं आम्ही. म्हाताऱ्या माया आहेत. महाराज, काळ्या मातीशी नाळ असलेली माऊली असेल ती, पण त्या माऊलीनं संस्कार केले दोन्ही लेकरावर. छत्रपती संभाजीनगरमध्ये स्वतःचं छोटंसं अस्तित्व निर्माण राजकुमारजींनी केलं. आणि मला वाटते गजाननराव सुद्धा शिक्षक आहेत. त्यांनी त्यांचं शैक्षणिक क्षेत्रात इथं छोटंसं आधिपत्य निर्माण केलं. हे प्रसन्नपणाने बालपणापासून तुमच्या आईनं तुमच्या तोंडावून, डोक्यावून, पाठीवून फिरलेल्या आशीर्वादाची ताकद आहे राजकुमारजी, गजाननरावजी. त्या आईची कृपा आहे, त्या तुमच्या बाबांची कृपा आहे. चला, बाबांनी जरी हे लोकातली यात्रा सोडली असेल तरी पितृगयेतनं आशीर्वादाची गंगा तुमच्या पाठीमागं राहो अशी पितृ लोकांना प्रार्थना करेल. विठाला विठाला. मला वाटतंय मागच्या यावर्षीचं सोडून मागच्या काळात तिथं जवळ कुठंतरी कीर्तनाला होतो, तिथं त्यांचे बाबा कीर्तनाला आलते. दुसरं गाव होतं ते, असू द्या, जाऊ द्या, पण आलते तिथे कीर्तन आलते. आणि त्या गुरुजींनी सांगितलं की आमचे बाबा मोबाईलवर कीर्तन ऐकतात तुमचं. मी म्हणलं कीर्तन देवाचा असतोय, आवाज माझा असतो फक्त. आवड होती आणि मलाच त्यांच्या श्राद्धाच्या दिवशी कीर्तन करण्याचा योग येतोय. माझ्या विटेवरच्या मालकाची, माझ्या काशीतल्या मालकाची, माझ्या ज्ञानोबाराय, तुकोबाराय, नामदेवराय, चोखोबाराय, नाथबाबा, सावता महाराज, गोरोबा काका यांच्या नामाची आहुती टाकण्याचा योग मला येतोय. एक सात्विक, सदाचारी, साध्या विचाराचं व्यक्तिमत्व, स्पष्ट व्यक्तिमत्व होतं. खरं तर खरं बोलणारी माणसं काही काही लोकांना त्यांचा राग वाटतो. लोकांना चोंबाळी लोक आवडतात, त्यांचा तसला स्वभाव नव्हता. ते स्पष्ट बोलणं होतं त्यांचं. लाकूड तोडल्यासारखं एकदा बोलायचं, 2 तुकडे करायचं. काही काही माणसाला उधरायचा नाद होता आणि सोडायचा नाद नव्हता. चुळूचुळूच मारायची, उधरायची विठुराजी, पण सोडायचीच नाही, चुळूचुळू मारायचं. असं चोंबाळ्या गप्पा करायचा नाद. ही लोक घातक असतात, ही विषापेक्षा घातक असतात. विठाला कोणी जर घरी आला तर आपल्या घरून उपाशी जाऊ नये असा भाव स्वर्गीय दाजीबाजींचा होता. गरीब असो, श्रीमंत असो, मोठ्या घरचा पाहुणा असो, गरीब घरचा पाहुणा असो, आदरानं घरी बसून त्यांना काय आपला पाहुणचार, चहा पाणी, कॉफी, दूध काय असेल ज्या त्या पद्धतीनं ती करायची, असा त्यांचा गोडसा भाव होता. बऱ्यापैकी आयुष्य विश्वाच्या मालकानं दिलं आणि आयुष्य संपल्याच्या नंतर आजच्या तिथीला 1 वर्षापूर्वी इहलोकातली यात्रा त्यांना सोडावं लागली. काळ त्यांच्या उशाला बसला. कोणा एक क्षेत्रातला व्यक्ती असू द्या, काळ सोडत नाही. एक मुद्दा आहे का, गोडसा प्रसंग आहे. एक कीर्तन चालू होतं, कीर्तन आटपलं. महाराजांकडे गाडी नव्हती त्यावेळेला. आता शक्यतो सगळ्यांकडे गाड्या झाल्या बऱ्यापैकी. आता काही व्यसनामुळे गाड्या घेत नसतील किंवा घेतलेल्या इकित असतील, ती भाग सोडून द्या. पण मला असं वाटतं संप्रदायाला दिवस इतके गोड आलेत, कारण जिल्हा परिषदच्या शिक्षकाला सुद्धा आमच्या इतकी पगार नाही.
याच्या पलीकडचं सांगतो, याच्या पलीकडचं. एखादं लेखाजोखेत जर पाहिलं तर कलेक्टरला सुद्धा इमानदारीची तितकी कमाई नाही. आता सह्या केल्यावर त्याला सुटकेच भेटत असेल, तो भाग सोडून द्या. आणि एवढंच समाज जर आपल्यावर प्रेम करत असेल तरी भिकारचोट लक्षण कोणी वापरीत असेल तर समजायचं पाणी उसाला न जाता एरंडाला चाललंय. विठाला गोड सकाळ आहे, गोड सकाळ आहे, खूप छान सकाळ आहे. एक सोपा मुद्दा सांगू का तुम्हाला, माझं खोटं वाटेल. आम्ही ज्यांच्या नावानं कीर्तन करतो त्यांच्या नावावर चांगल्या प्रतीचे पदार्थ खातो आणि चांगल्या प्रतीचे कपडे घालतो. ज्यांच्या नावावर महाराष्ट्रात फिरतो नाही व्यक्तीला कपडे सुद्धा नव्हते. सुंबाचा करदोडा रक्त्याची लंगोटी नामा वाळवंटी कीर्तन करी. काय परिस्थिती नाजूक. त्या पवित्र परंपरेतले कीर्तनकार, त्यांचं कीर्तन चालू आहे, त्या कीर्तनामध्ये एका मृदंगाचार्यांनी साथ केली. माझ्याही तोंडातून कधी शब्द जात असन वाजवणं, पण मृदंग हा वाजवणं म्हणतच नाही, साथ म्हणत असतात. असं मोठ्यांचं वाक्य सांगतोय. साथ केली कीर्तनामध्ये. आणि संध्याकाळी रात्री 2 वाजता ते मृदंगाचार्य मृत्यू पावले. त्याच गावी मुक्कामाला, कीर्तनकाराही तिथंच मुक्कामाला होते. आणि 2 वाजता सर्वत्र चर्चा झाली, गाव जागं झालं. मृदंगाचार्य जात राहिले, मृदंगाचार्य जात राहिले. येऊन या काळ सांगतोय. गाव जमा झालं. सकाळी 3-3:30 वाजता बैलगाडी झुपली आणि त्या बैलगाडीमध्ये मृदंगाचार्याचं पार्थिव, ते प्रेत 10-12 किलोमीटर त्या कीर्तनाच्या गावापासून त्या मृदंगाचार्यांचं गाव होतं. तिथपर्यंत त्यांच्या नातेवाईकांकडे ते प्रेत सोपवायचं ठरलं. बैलगाडी झुपली. तेवढ्या अवकाशात ज्या कीर्तनकारांना साथ केली त्या कीर्तनकारांच्या कानावर वार्ता गेली की तुम्हाला साथ करणारे मृदंगाचार्य वारले. काय दर्जेदार कीर्तनकार असतील, कल्पना करा. काय अधिकारी लोक होती कीर्तन करणारी. तुम्ही आम्हाला मोठं म्हणता, हे तुमच्या वाणीची श्रीमंती आहे म्हणून म्हणता, अन्यथा तुमच्या गोळ्या संपल्यात म्हणून म्हणतात. विठाला विठाला. मोठ्यांचं वाक्य सांगतो, कीर्तनकार कोणाला म्हणावं हे चांगलं तपासा. मृदंगाचार्य कोणाला म्हणावं हेही तपासा. गायनाचार्य कोणाला म्हणावं हेही तपासा. गायन क्षेत्रातलं सूत्र सांगितलं निळोबरायनं. निळा मने नवरस देख जानती गायक विरळा तो. अभंग ऐकत असताना अर्थदृष्टी होऊन कडव्यामध्ये भाव काय वतलाय त्या भावाच्या अनुषंगानं जर स्वर लावला तर वारकरी संप्रदायातला भजने आहे. आणि त्याचा स्वर न लावता चुकीचा लागला तर समजायचं तमाशातला आहे. विठाला वैकुंठवासी साहेबराव महाराज कोठाळकर दादा म्हणायचे. पंढरीनाथ प्रखर व्यक्तिमत्व होतं खूप. आपल्या भागामध्ये वैकुंठवासी साहेबराव दादा कोठाळकर, वैकुंठवासी साहेबराव महाराज सोनोटीकर, वैकुंठवासी दत्ता महाराज पाथरीकर आणि वैकुंठवासी माऊली महाराज मानोलीकर. प्रचंड विद्वान व्यक्ती, प्रचंड. माझ्या लहानपणी अधिकारी लोक भीतच नव्हते. केवढा जरी मोठा माणूस असला चुकलंच. आता अवघड झाले. विठाला विठाला. महाराजांनी विचारलं काय गडबड आहे, तुम्ही एवढ्या रात्री का उठलात? मृदंगाचार्य जात राहिले. घ्या तिथपर्यंत. नको म्हणे, लाईट नाही, काही नाही, जुना काळ होता. चला. शर्ट काढलेलं, निमस्ती काढलेली, फेटा काढून ठेवलेला, उपरणं खांद्यावर. आणि रात्री ज्या कीर्तनात जे उपरणं कमरेला बांधायला होतं ते खांद्यावर होतं. तिथपर्यंत पोचले. बघता बघता उजळलं. आणि उजळल्याच्या नंतर त्यांनी विचारलं कुठं पाठवता मृदंगाचार्यांचं प्रेत? त्यांच्या गावी. सप्ताहाला कसे आलते? चलत. सप्तात कसे आलते ते? चलत. मग आता त्यांच्या घरी पण चलतच जातील. आता त्यांच्या घरी सुद्धा चलत जातील. बोर्डे सर. 2 वर्ग असतात कधी पण लक्षात ठेवा. एक श्रद्धेनं मानणारा वर्ग असतो आणि एक मातीव करणारा वर्ग असतो.
तुम्हाला एक माहिती आहे का, मी मला वाटतं रात्रीच का काय पुरावा दिलता तुमच्याकडे परवाला, नाही काल्याच्या कीर्तनात आडगावला, बैलगाडी 5-7 क्विंटल वजन वाढणारी बैल मुकाट्यानं चालतात आणि देवाला सोडल्याला कठाळ्या गाडीला नाही, डमनीला नाही, आवताला नाही, कशालाच नाही, याच्याकडे बघून गुडघे टेकून शिंगान माती उकरू, लय कठाळ्याला नात माती उकरायचा. असे प्रत्येक क्षेत्रात कठाळे असते, काय माती उकरतील काय मिळच नाही. पाहता का नाही तुम्ही कठाळे, गुडघे फुटले न गुडघे सुंबळ्यातोय, शिंगाचे खोबळे गेले तरी माती उकरणारच, उकरणारच. 2 वर्ग असते. काही लोक म्हटले महाराजांच्या वाणीवर प्रभुत्व आहे, वाचा सिद्धी पावाल आज्ञापक वाल. महाराज तपाची वाणी असते, ती अधिकार वाणी असती, त्यांची साधना असती आणि त्या साधनेमुळं त्यांच्या वाणीला ते प्रभुत्व आलेलं असते. आम्ही फक्त कीर्तनापुरते गोड बोलतो, तुम्ही आमचं बाकीचं बघतच नाहीत, म्हणून तुम्ही आम्हाला पाकिट देतात. सगळी अंग बघून जो पाकिट देतो त्याला हुशार यजमान म्हणायचं, पुरुषार्थी यजमान म्हणायचं, अधिकारी यजमान म्हणायचं. मागचं पुढचं काहीच न पाहता पागल देतो तो भंगिऱ्या यजमान आहे. विठाला विठाला. तुम्हाला एक सांगू का, वैद्य जर चुकीचा भेटला तर हप्त्याच्या नंतर 15 दिवसाला बिमारी राहील. हप्त्यात नीट व्हायचात का तर 15 दिवसात नीट होता. वैद्य जर चुकीचा भेटला आला तर, पण महाराज जर चुकीचा भेटला तर पिढ्याने पिढ्या मातीत जातात, इतकं लक्षात ठेवा. पिढ्याने पिढ्या. म्हणून परमार्थातली व्यक्ती बघत असताना अधिकार तत्वातली पाहायची. गिरगावच्या बाळ्याने एखादी चूक केली असेल तर चुकून त्याचं कीर्तन ठेवायचं नाही, आणि तरी पण लोक जमतीत म्हणून ठोत असाल तर तुम्हाला पण नरक भेटल. विठाला विठाला. एक सांगू का, लाता आणणारी मसड सांभाळता का? तुम्हाला एकूण एकाची शपथ आहे, मै घातल्या होतं होच मानता. तुम्हाला एकूण एकाची शपथ आहे, लाता आणणारी मसड ठोता का? दूध न देणारी गाय ठोता का? नाही. पाय फिरून टाकणारा बैल सांभाळता का? नाही. खराब झालेलं मशीन सांभाळता का? नाही. मग परमार्थात तरी हे का सांभाळता करता? प्रत्येक क्षेत्रामध्ये अधिकार पाहायला पाहिजे. काय पुरुषार्थ. 2 नमुन्याची लोक आहेत. काही ना म्हणावं काय प्रभुत्व आहे महाराजांचं, निश्चित मृदंगाचार्य पायी जातील. आणि काही म्हणले हे बोलायचा नाद असतो या महाराजायला. 4.5 तासापूर्वी मेलेला पकवाद्या कुठं चलत जात असतो का? पण गावातली काही बुजुर्ग होती, त्यांनी झुपलेली बैलगाडी सोडून दिली. काही लोक टरेवाज होती बालासाहेब, ते म्हणले महाराजांचं ऐकून तुम्ही कशाला बैलगाडी सोडली? अरे म्हणले महाराज म्हणले ना पायी जातील, मग रात्री 2 पासून प्रेत सांभाळलाय, अजून घंटाभर सांभाळू? नाहीच गेलं चलत तर घालू बैलगाडीनं, सोडे बैल काय ताने खातील एखादी पेंडी. खांद्यावरलं उपरनं काढलं ना अंगावून असं फिरवलं. जादू नाही, टोना नाही, छुमत्तर नाही, गंडा नाही, दोरी नाही, अंगुरा नाही, काही नाही. डोळ्यातून टपटप पाणी आलं आणि सांगितलं, राजे निष्ठेनं वारकरी संप्रदायाचं काम करता तुमच्यासारखी मृदंगाचारी 10 वर्ष पुन्हा जगावी. आणि बरोबर सकाळी 6:30 वाजता मृदंगाचार्याच्या पापण्या हल्ल्या. त्याच्यावर 14 वर्ष मृदंग वाजिला. इगतपुरीचे मृदंगाचार्य. नाव घरी गेल्यावर तपासा, चांगलं नाही तुमच्या ध्यानात याचं काही. तुम्हाला गर्दा खिशात ठेवायची सवय लागली. विठाला विठाला. परत गेले महाराज आश्रमावर. त्याच्यावर 4थ्या 5व्या 6व्या वर्षी निनगुरचे पाटील वारले. निनगुर नावाचं गाव, आता त्या गावाला सरकारी नाव आहे नेकनूर. खरं नाव आहे निनगुर.
तिथले पाटील वारले. आणि पाटील वारल्याच्या नंतर संध्याकाळी 1-2 वाजता कीर्तन आटोपून डमणी गावात गेली तर चर्चा झाली. पाटील गेले, पाटील गेले. उजडेपर्यंत रडत होते महाराज, सकाळी उजडेपर्यंत. पाटलाचं काम इतकं कोड होतं, त्या पाटलांनी लाखो लोक वारकरी केले. लाखो लोक वारकरी केले, लाखो लोक वारकरी. त्या पाटलांनी एखादा व्यक्ती आला की असा खांदा चोळायचा आणि गळ्यात माळ नसली की म्हणायचं, अरे अरे आपण पांडुरंगाचे आहोत, आपण काशीतल्या मालकांचे आहोत, आपण भगवान गणेशाचे आहोत, मातोश्री जगदंबेचे आहोत, आपण पीराचे भक्त नाहीत. तुम्ही वारकरी व्हा, घाला माळ. मी तुम्हाला कोण माळ घालणार? जा पंढरपूरला, तिथं चंद्रभागेचं स्नान करा, विटेवरच्या मालकाचं दर्शन घ्या, पुंडलिकरायाचं दर्शन घ्या, आईसाहेबांचं दर्शन घ्या, नगर प्रदक्षिणा करा, देवाच्या पायावर माळ ठेवा, मग घाला. आम्ही गरीब माणसं आहोत पाटील. बर, पंढरपूरला जाण्यासाठी खर्चीची अडचण आहे. श्रीमंत पाटील बोर्डे सर जाऊन वापस येऊन रस्त्यानं खाण्यापिण्याचे सुद्धा पैसे त्या पाटलानं द्यावा. असे 1,00,000 लोक तरी त्या पाटलानं माळकरी केले असतील. 1,00,000 तरी, 1,00,000 तरी लोक. काय वाणीचा प्रभाव असेल, काय पुरुषार्थ असेल त्या वाणीचा, काय स्वतःच्या परमार्थाची तपाची साधना असेल ती, किती पुण्य एकवटलं असेल त्या पाटलांचं. आणि आश्रमामध्ये संस्थांमध्ये रात्रभर भगवंताचं चिंतन आयुष्यभर केलं त्यांनी. पण आज मात्र देवाला वेगळी विनवणी करत होते, प्रभू आम्ही एवढी कीर्तन करतो, एवढी कीर्तन करतो, एखाद्या वेळेस आमचं जनकीर्तन ठुलंय त्याला पण माळ नसती. आणि खरंच आता या दोघांना माळीचा असत्याला असा मॅप सुद्धा विचार नाही केला. मी टोचून बोलतोय असं नाही बरं का, पण यांना माळीचा असत्याला. आतापर्यंत तारका घेणाऱ्याला आपण कधी म्हणलोत का तुम्हाला माळ आहे? मी तर नाही म्हणलो बाबा. महाराज म्हणले मी सुद्धा म्हटलो नाही. ज्यांनी आमची कीर्तनं ठुलीत एखाद्या वेळेस ती माळकरी नसतील म्हणजे आमच्यात ती पावर नाही. ती पावर निनगुरच्या पाटलात होती. लाखो लोक वारकरी केले. महाराज मोठ्यांना मोठं म्हटलं पाहिजे. मला एक वाटतंय, तुमच्या शत्रूचं का असं, पण घोडं जर असेल तर घोडच म्हणा, आणि तुमच्या पाहुण्याचं जरी असलं, गध असलं तर त्याला घोडं म्हणणं कोण गध्या? ते गध आहे. स्पष्टोक्ती असली पाहिजे. तुमच्या वडिलांच्या शब्दात स्पष्टोक्ती होती. ते किती मोठा असू, चुकलं की त्याचं चुकलंच म्हणायचे. गरीब जरी असलं त्याला म्हणायचे नाही ते चुकीचं बोलतच नाही, ते खरं बोल, असं त्यांना दाजीबारावांची वाक्य होत, असं लोक सांगतात. सकाळी आंघोळी करता निनगुरच्या पाटलाचं पार्थिव बाहेर काढलं. मुलं बाळ बऱ्यापैकी संसार होता. इष्ट मित्र सजन सखी सोयरी धायरी सगळी काही जमा झाली आणि आंघोळी करता पार्थिव बाहेर काढलं. येऊन या काळ सांगतोय, आंघोळी करता पार्थिव बाहेर काढलं आणि आंघोळीला सुरुवात झाली. शेवटचं पाणी घरातला कोणीतरी एक व्यक्ती घालीत असतो. मला असं वाटतं त्यांचा मुलगा असेल, नातू असेल, पंतू असेल, कोण असेल. त्याच्या हातात मातीचं गाडगं आहे, कारण मातीचंच गाडगं होत असते आणि मातीच्यालाच गाडगं म्हणत असतात. त्या पाणी घातलं की दुसरं पाणी घालत नसतात प्रेतावर. तेवढ्या अवकाशामध्ये काठी टेकत टेकत तिथपर्यंत महाराज पोचले आणि महाराजांना सांगितलं मलाही पाणी घालू द्या. त्यावेळेला अख्खा परिसर हादरला की प्रेताला आंघोळ घालण्यासाठी महाराज आले. प्रेताला प्रेताला प्रेताला. माझ्या लहानपणी एखादा पुढारी एखाद्या कार्यक्रमात आला की लोक म्हणायचे अरे बाप रे, ते पुढारी आले, पुढारी आले, पुढारी आले, पुढारी आले. हल्ली बायकायला केक खाऊ घालायले. मात्र करून टाकलं सगळं. मात्र मात्र त्या खुर्चीचं मात्र. दर्जेदार लोक होती, दर्जेदार लोक होती. काय असं राहिलं नाही. माझ्या लहानपणी पोलीस आल्याच्या नंतर वाटायचं बापरे काय झालं असेल. एक जणाची तर पोलीस आला, पेपराव नाव आलं, 15 शिशा सापडल्या दारूच्या. दुकान नव्हतं त्याच्याकडे.
चुकीच्या होत्या त्या. दुकानदाराचं नाव कसं आहे? चुकीच्या होत्या ना. तरी ते म्हणला महाराज कोणतं काम केलं असतं तर पेपरावर नावच आलं नसतं, त्याच्यामुळं पण आलंय. कायच पानचटपणाचा कळत झाला होतो. किती चिडपटपणा. धोत्राव इन केली समजायचं. साऱ्या गावात कुत्रे भोकू लागले. म्हणलं काय झालं नेमकं, नवं काय आलं? काय नाही म्हणले, त्याला जरा पैसे जास्त झाले म्हणून त्यानं धोत्राव इन केली म्हणून कुत्रे भुकायले. मूर्खपणा आहे. कशात काय मोठाडपणा असावं, काय असावं, काय मिळच शिस्त नाही. याचा खेळ आहे. एक सोपं तुम्ही करू नका असं म्हणत नाही. माझा तो अधिकार नाही, माझी लायकी नाही, माझी पात्रता नाही. मुळवाट्या कोणाकोणाला देत होते लग्नात? किती लोकांना मुळवाट्या असायच्या? आता हजारानं मुळवाट्या. हा फक्त याचा प्रकार आहे. भाव नाही, भाव नाही. भाव असणारी ठराविक लोक असतात प्रकाशराव. भाव असणारी ठराविक लोक असतात, पण ज्यांनी तुम्हाला चिमण्या हाणल्या त्याला हाणावंच लागतात. चिमण्या हाणणं कळत असते का? पहिले लग्न घरी ते चुना बुडवायचे आणि चपका हाणायचे, धुडकं काढील. ते फार आता बंद झालंय ते. त्याच्यामुळे जीनच्या पॅन्टीवाले म्हणतील याच्या गोळ्या संपल्यात. मी जुनं सांगतो, हे लक्षात ठेवा. विठाला विठाला. एवढी मोठी व्यक्ती प्रेताला पाणी घालण्यासाठी तांब्याचा घंगाळे, वाळ्याचा तांब्या आहे. वाळ्याचा तांब्या म्हणजे तांब्याचा तांब्या हातात घेतलं, डोक्यावर पाणी टाकलं. महाराज डोळ्याला सुद्धा कळत नव्हतं आपल्या डोळ्यातून किती पाणी यावं, इतकं महाराजांच्या डोळ्यातून पाणी येत होतं. आणि तोंडातून वाक्य पडलं, पाटील लाखो लोकांना वारकरी केलं बरं तुम्ही. लाखो लोकांना सनातनी केलं पाटील तुम्ही. पाटील लाखो लोकांना तुम्ही हिंदू धर्मात आणलंय. जरी हिंदूच्या कुळात असतील तरी निशाचरासारखं कृत्य करत होती. त्या लोकांना तुम्ही दाखवून दिलं तुम्ही सनातनी संप्रदायाचे आहात, तुम्ही वैष्णव संप्रदायाचे आहात, आणि त्यांना जागेवर आणलं. पाटील आमच्या आयुष्यातलं 4-2 वर्ष आयुष्य कमी व्हावा आणि तुमच्यासारखा पाटील 10-15 वर्ष पुन्हा जगावा, म्हणजे पुन्हा 5-25 हजार लोक वारकरी होतील. आणि डोक्यावर पाण्याचा तांब्या टाकल्याबरोबर धुपण चालू आहे, दारात गौऱ्या पेटलेल्या आहेत, तिरडी बांधली बोरुडे सर, मशानात लाकडं नेऊन टाकलेत, आणि महाराजांनी पाणी टाकल्याबरोबर विठुराजे दोन्ही पापण्या निनगुरच्या पाटलांनी उघडल्या. त्या महाराजांचं नाव होतं भक्तिसूर्य बंकट स्वामी महाराज. श्री गुरु बंकट स्वामी महाराज. काय पुरुषार्थ महाराज या लोकांचा. श्री गुरु बंकट स्वामींच्या जाग्यावर 3 दिवस पंढरपुरातल्या मालकाने त्यांच्या रूपात काकडा केलता. बंकट स्वामींचा आवाज ऐकायला बालगंधर्व येत होते पुण्यातून. बालगंधर्व काय वाणी असेल, काकडा ऐकायला गंधर्व, पुण्यातले बालगंधर्व काकडा ऐकायला येत होते. काकडा काय स्वर असेल, काय अधिकार असेल, काय वाणीचं प्रभुत्व असेल. आणि त्या गैरहजर असलेले स्वामी लोकांच्या अंतःकरणातली श्रद्धा इतकी उचंबळलेली होती म्हणून पंढरपुरातल्या मालकांनी स्वामीच्या रूपात 3 दिवस काकडा केला. त्या स्वामींनी 2 लोक उठवले, इगतपुरीचे मृदंगाचार्य आणि निनगुरचे पाटील. एक महंत त्यांच्याकडे गेले आणि त्या महंतांनी त्यांना विचारलं, का हो तुम्ही चूक केली? स्वामींनी सांगितलं, खरंच मी चूक केली, पण चांगल्या करता चूक केली. ते पाटील 5-25 हजार लोकांना वारकरी करतील आणि ते मृदंगाचार्य हजारो कीर्तनकारांना साथ करतील याच्याकरता उठवलं. पण याच्यानंतर पुन्हा तिसरा कोणी उठवायचा नाही. का? हा पंढरपुरातल्या मालकाचा अपमान आहे, हा काशीतल्या मालकांचा अपमान आहे. कारण तुमचं आयुष्य ज्या वेळेला अंकल प्रकाशराव विकासजी संपत का, माझं पण त्या दिवशी हे 2 लोक मृत्यूपत्रावर सही करतात, काशीतले आणि पंढरपुरातले. हे 2 लोक बाळासाहेब सही करतात आणि ह्या 2 लोकांची स्वाक्षरी झाली की दक्षिणेचा मालक त्यांना घेऊन जातो. महंतांनी सांगितलं, स्वामी तुम्ही 2 मालकांच्या स्वाक्षरीचा अपमान केलाय, माफ करा, याच्यानंतर तिसरा उठणार नाही. पण
एका व्यक्तीनं बसूच दिलं नाही. त्या व्यक्तीचं नाव होतं पत्रकार. ते कोण पत्रकार? श्रुती नावाची पत्रकार. आणि या श्रुती नावाच्या पत्रकारांनी यमाला विचारलं, मृत्यूपत्र तुमच्या हातात असताना तुम्ही निनगुरचे पाटील आणि इगतपुरीचे मृदंगाचार्य का वाचिले? यमधर्मानं सांगितलं, श्रुती, आमच्या नावानं खडे फोडू नकोस माय. हा श्री गुरु बंकट स्वामींचा पुरुषार्थ आहे. आतापर्यंत केलेलं वारकरी संप्रदायातलं सात्विक काम, या कामाचं पुण्य साचलं होतं ते खर्चिलंय. दिली चाली वाचा, दिली चाली वाचा, शय मागेल्या तपाचा, चाली वाचा, क्षय मागे तपाचा. महाराज, ज्या वेळेला एखादी गोष्ट चांगली करत असतात त्या अर्थी त्या दिवशी तुमच्या पुण्याचा क्षय होत असतो. ज्याच्या झोळीत पुण्य नाही त्यानं कोणाला आशीर्वादच द्यायचा नाही, आणि ज्याच्यात खिशात पैसे नाहीत त्यानं पावती फाडायचीच नाही. सोंबड्याने पैसे नाहीत ना, पावती कोरी जाईल ना. ती पुण्य नाही ना तुझ्याकडं, कशाला म्हणतो तुला मुलगा होईल? तुला आहे का? आगाऊ पण आहे ना, मूर्ख पण आहे ना. देवान तोंड दिलंय ते काही पण बोलण्यासाठी नाही. कधी कधी या जागेवर आल्यावर माझसारखा येडपट कीर्तनकार तुम्हाला भिकारीच समजितोय, पण त्याला कळतच नाही यानं 2 तासाकरता आपल्याला रोजानं आणलंय. गजाननरावनं आणि पुढे दुसऱ्या भावाचं नाव काय? राजकिशोर. यानं रोजानं आणलंय आम्हाला. इतकं ध्यानात ठेवा. आणि आम्हाला जर त्याचा गर्व नसल किंवा लयच अहंकार असेल तर मग मुकाट्यानं मंदिरात जाऊन रामकृष्ण हरी म्हण, मग तुला कोणी रोजदार म्हणत नाही. विठाला 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 विठाला. पारदर्शकपणा आमच्या डोळ्यात असला पाहिजे. मला जरी ओळख नसेल ना तुमची, तरी पण कितीतरी असे चेहरे पाहिल्यावर लक्षात येते, बाळू तुला कामाला झुकतील इतके श्रीमंत पुढे बसलेले. एवढी लोक. किती वर्ष झाले मला तुम्ही घरी नेलते एकदा एका मंदिरातून उठून. गावाचं नाव नका सांगू, ते अपमान होत असतो गावाचा. त्यावेळेला तुम्ही शिक्षक होते, रिटायर नव्हते. एका गावात कीर्तन झालं प्रकाशराव. त्यावेळेला मी एसटीन फिरत होतो. 2 इनेकरी म्हातारे होते. रात्रभर त्यांच्याकडे रात्र होती विण्याच्या पहाऱ्याची. आणि त्यावेळेला चोपदारा वगैरे ड्रेस वगैरे काय नव्हते. परिस्थिती नाजूक होती. ड्रेस घ्यायला पण पैसे नव्हते. आणि एकच तांबडी सतरंजी होती त्या मंदिरात. थंडी असल्यामुळं त्या इनेकऱ्यानं अर्धी पांघरली होती ना अर्धीचा कोपरा, त्याच्यावर इनेकरी उभा. त्याच्यावरच मी झोपल्यानं. हे कीर्तनाला होते. माझी काही ओळख नव्हती, काय नव्हती बोर्डे सरांची. ते आले, तुमचंच कीर्तन झालं का आज? म्हणलं हो. इथं कसं काय? म्हणलं मग कुठं जाऊ? आता रात्री एसटी नाही, काय नाही, कुठं जाऊ? त्यांनी मग शेनगावला मला मुक्कामी आणलं. मग नंतर मोठमोठ्या श्रीमंताच्या भेटी झाल्या. तो तेव्हा नव्हत्या ना. हे श्रीमंत भेटले. मग हे श्रीमंत भेटले ज्याचे इथं दिवसामध्ये 1,500 कट्टे हळदीचे घेतले जातात. यानं बरेच तांब इकले. अशी भेटली. मग यानं 100-200 लग्नाला आज पलंग गाद्या इकल्यात ह्या सीझन मध्ये. हे लोक किती मोठी माणसं महाराज. आमच्या आयुष्याची कमाई तर यायच्या वर्षाचा टर्नओव्हर असतो. इतके श्रीमंत लोक असतात आपल्या पुढं. त्याच्यामुळे आम्ही भानावर असल्यावर कीर्तन केलं पाहिजे.
दिली चाली वाचा क्षय मागिल्या तपाचा. स्वामींनी सांगितलं श्रुती स्वतःच्या पुण्याचा क्षय केलाय आणि निनगुरचे पाटील आणि इगतपुरीचे मृदंगाचार्य उठले. तो काय कपाळ उठलंय? स्वतःच पुण्य खर्च केलंय प्रमोद बा, स्वतःच दृष्टांत संपला. महाराज दुसऱ्यावर आलेला काळ परत करायची ताकद स्वामीत. पण ज्या दिवशी गुरुवर्य भक्ती सूर्य बंकट स्वामींचं आयुष्य संपलं त्यावेळेला विटेवरच्या मालकाला सांगितलं देवा आता नको मला इथं. त्यावेळेला काळ आलाय म्हणून मालक मला सांगा. स्वामींनी ज्यांना उठवलं त्यांनाही जावं लागलं आणि पूज्य श्री भक्तिसूर्य स्वामींना सुद्धा इहलोकातली यात्रा सोडावी लागली. गजाननराव आणि राजकुमारजी तुमचे बाबा दाजीबाजी यांना जावं लागलं हे निमूटपणे मान्य करा. खूप इच्छा त्यांची. मी परिक्रमेला गेलो नर्मदा परिक्रमेला त्यावेळेस त्यांचे खूप फोन यायचे पण आमचं हे डबकं बंद असायचं. ते प्रकाशरावला फोन करायचे. तिथून आल्यावर प्रकाशराव मला सतत आठवण करून द्यायचे. अश्विनी ट्रेडिंग कंपनीचे मालक आहेत ते. आठवण करायचे. आज सोबत सुद्धा आले. जावं लागलं दाजीबांजींना. एक मुद्दा सांगितला गजाननराव आणि राजकुमारजी पुन्हा एक ऐका. एका राजाला 222 पद, एकट्याकडच 222 मंत्री पद, एकट्याकडच. तो अमरपुरीचा राजा, त्याचं नाव आहे इंद्र. पत्नी शची आहे, मुलगी जयंती आहे, मुलगा जयंत आहे. तसा 222 ज्याला पद आहेत त्या राजकारण्याचं पोरग जरा हरामखोरच होत. कावळ्याच्या रूपात विश्वाच्या मालकिनीच्या पायाला स्पर्श केलता. कावळ्याच्या रूपात. आता 222 पद बापाला असल्या पोरांनी किती नीट वागाव. ज्याच्या बापाच्या गाडीला 222 दिवे. विठ्ठला कसं वागाव मंगेश बुवा त्याच्या पोरानं. 222 दिवे ज्याच्या बापाच्या गाडीला त्या राजाच्या पोरानं कावळ्याचं रूप घेतलं. जगज्जननी सीताई साहेबाच्या पायाला चोंच मारली. हलकट होता, हरामखोर होता. सौंदर्य पाहवलं नाही आई साहेबांचं. पुराण वाचा लक्षात होईल. जयंत नाव आहे त्याचं. जयंती सात्विक होती एवढा पुरावा आहे का. वेळेत कीर्तन करील, त्रास देणार नाही तुम्हाला, मापात पण पाप नाही. आणि त्यातली त्यात मला हे चांगले गुणीजन असले की मग मला बोलायचं लय काही त्रास होत नाही. हे बऱ्यापैकी सांभाळून घेते. विठाला विठाला. जयंती हुशार आहे, किती हुशार आहे. तिच्या बापाला चुकीची मदत करणाऱ्या लोकांना सुद्धा तिनं सांगितलं माझ्या बापाचे स्क्रू ढिले झालेत,
माझ्या बापाच्या गोळ्या संपल्यात, तुम्ही माझ्या बापाला मदत करू नका. काय पोरगी असेल. इंद्राचं नाव जर जिवंत कोणी ठेवलं असेल तर जयंतीने ठेवलंय. चांगला इतिहास वाचा, लक्षात येईल तुमच्या. म्हणून आपल्या संप्रदायामध्ये पोरगी झाली की पहिली बेटीन धनाची पेटी म्हणायची. आता काही काहीच्या पोटात डबा उठतो पोरगी झाल्यावर. ते समजायचं ह्या मातीच्या वंशातले नाहीत. विठाला विठाला मुलगी झाल्याच्या नंतर ज्यांच्या पोटात डब्बा उठतो का, या हरामखोराच्या पापांमुळेच पोरांची लग्न होईनच. यांचा नालायकपणा. कारण निसर्गाच्या विरोधात कधीच बाण टाकायचा नसतो. निसर्ग त्याच्या हातात असतोय. तुमच्या आमच्या बापाची जहागिरी नसती. नालायकपणा करायचा नसतो. किती जयंती हुशार. जयंतीच्या बापाने 2 देवाला कोंबड केलं. त्याच्यातला एक देव कोंबड व्हासाठी तयार झाला. आणि इंद्रानं त्या कोंबड्याला सांगितलं, त्या देवाला, कोंबड्याला नाही, हे देवा, रातच्या 2 वाजता बाग दे. जगात कोणाचंच कोंबड नाही 2 वाजता बाग देते. तुम्ही म्हणताल कोणाचंच म्हणजे? माझ्या लहानपणी फक्त एकाच जातीची लोक कोंबड्या पाळीत होते. आता शासन निधी द्यालय म्हणून माळी घालणाऱ्यानं पण कुकुट पालनं टाकलेत. 20 दाखीन तुम्हाला, 20. हा संप्रदायाचा पुरुषार्थ आहे हरामखोरायचा. विठाला विठाला माझ्या जीवनामध्ये राजकारणाचं, मतदानाचं प्रेड असताना एक चुकीची गोष्ट पाहिली. त्या परिसरातल्या नेत्यानं गावात लहानसा टेम्पो पाठीला लाल गठुड्याचा, लाल गठुड्याचा उडी पडली त्याच्यावर, बोरुडे सर. पण मथार बनेलीवर होतं. गळ्यात 2 माळी होत्या आणि नातवाल माळ नव्हती. माळीवाल्या म्हाताऱ्यानं पण गठुडं नातवासाठी नेलं. किती हलकट वागत असतील काय. आहे ना 100-200 या भडव्यानी महाराज वांगे चिरून खाल्ल्यासारखी जरी खाल्ली तरी ही हरामखोर सुधरतील का? विठाला विठाला लाख लोक वारकरी करावा, ही एका पाटलाची ताकद. आणि मेलेल्या पाटलाला उठवावा, या गादीवरच्या कीर्तनकाराची ताकद. काय पुरुषार्थ या संप्रदायामध्ये, काय नाविन्य या संप्रदायामध्ये. आणि एवढी कीर्तन, एवढी भागवत, इतकी रामायण. आता तर एकाच वर्षामध्ये हजारो शिवपुराणकार झाले. मला भागवत शिकायला 13 वर्ष लागली. गळ्यात शपथ, 13 वर्ष लागली भागवत शिकायला. फक्त 2900 श्लोकाचा म्हणजे अनुवाद. बाकीचे 18,000 कळणं इतकी सोपी गोष्ट आहे. मी काय शुकाचार्य होय? भागवताचा मतितार्थ धारूरकर शास्त्रीनं सांगायचं, चक्रांकित महाराजांनी सांगायचं, वैकुंठवासी रामचंद्रजी डोंगरोजी महाराजांनी सांगायचं, आमच्या परिसरात पंडित गुरुजी पारडीकरांनी सांगायचं. असे काही काही भागवतकार होते. मला 13 वर्ष लागले. 13 वर्ष. विठाला विठाला दम नाही भागवताला, दम नाही रामायणाला, दम नाही शिवपुराणाला, दम नाही कीर्तनाला. कुठं तुम्हाला गुण आहे? एक लक्षात ठेवा, इथं बसलेल्या इतक्या लोकांपैकी एकानं जरी दुर्गुण नाही सोडला, एकानंच, जास्त जाऊ द्या, एक पण जर नाही सुधारला तर यायच्या पैशानं 3 लोकांचे घर जळत आहेत. 1, 2 आणि 3. गळ्यात शपथ खोटं नाही. 3 लोकांचे घर जळतेत. गजाननरावच्या पैशानं आणि त्या राजकुमारजीच्या पैशानं 3 लोकांचे घर जळतेत. गुण येणं गरजेचं आहे. जमीन 300 एकर आहे. राशनच्या दुकानात पहिल्याच रांगेला. जमीन किती एकर आहे? 300 एकर. मग अर्धा एकर पेरणं गहू डोंबल्या. हा मग हा गहू जमीन किती आहे? 300 एकर. काय नाही काय नाही काय नाही काय नाही. म्हशीला भाडा मसडत नाही. फक्त ते बायको म्हणण्याऐवजी मसड म्हणलं.
जमीन जर 300 एकर मोरंडीची असेल आणि सणावाराला चपातीपुरते गहू होत नसेल तर पीक नाही आलं, तू जमीन कसण्याच्या लायकीचा नाहीस. एवढा मोठा परमार्थाचा लवाजमा करून महाराज हे इथं बसलेला बाळ्या त्याच्यात दिसतो तिकडच्याला, ते आलिशान बसलेली श्रीमंत लोक मागचे आहेत ना, हे गरीब आहेत पुढचे. त्या मोठ्याल्या लोकायला बसल्या बसल्या आला दिस डोळे फिरल्याबरोबर केवढा मोठा बाळ्या दिसतो त्या टीव्हीवर. मला इतकुसा मोबाईल आहे, पण किती खर्च केलाय त्यांनी. महाराज एवढी मोठी झाडं आणली, ओनराई केली, इतकं मोठं आच्छादन केलं, बसायला टाकलं, किती मोठं थाट, किती मोठी वैभव. कधी कधी अशी काही माझ्यासारखी असतील की त्यांच्या इथं पाय पुसणं पण नसेल, असू शकतात गरीब माणसं, पण आज इथं सगळ्याला बसायला चटई आहे. मग एवढा जर त्यांनी खर्च केला, याच्यात एखाद्या तरी बाईला गुण यावा, तिनं उद्यापासून नवऱ्याच्या पाया पडायला सुरू करावा. इतक्या बायकापैकी एक जरी नवऱ्याच्या पाया नाही पडली तर तिच्या पापानं गिरगावकर पण जाळणार. तुमच्या पापानं, यांच्या पैशानं बरं का, तुमच्या पापानं नाही, यांच्या पैशाने. एका तरी बाईनं लाजावा, उद्यापासून आंघोळ केल्यावर नवऱ्याच्या पाया पड जाय. इथं बसलेल्या एका तरी मुलानं आईवडील जिवंत आहेत, त्यानं सकाळी आंघोळ झाल्यावर दर्शन घ्यायचं, मारुती राहायचं चुकलं तरी चालेल, पण मायबापाचं घेत जाय. आमच्या तिघायला तो आशीर्वाद मिळत असतो. तिघायला इथं बसलेल्या पैकी एकानं तरी लाजावा, दात पडल्यावर तरी, सगळ्याला म्हणत नाही, एकानं तरी लाजावा, दात पडल्यावर तरी, चावणं गेल्यावर तरी. आता उद्या वारी येणार आहे, आळंदीतल्या मालकांची, देहूतल्या मालकांची, सगळ्या संतांच्या वाऱ्या. आता नामदेवरायांची वारी आहे, त्या वारीमध्ये एखादीशी जाऊन ज्याचे दात पडलेत त्यानं चावणं गेल्यावर तरी माळ घाला. सफल झाला एवढा खर्च, एवढा झाला खर्च. नाही तुम्हाला असं वाटतंय का या दोघांना विमान नाही मला विमान नाही, आमच्या तिघायला नाही तर तुम्हाला कुठून येणार आहे? वर्षाच्या गोळ्या संपल्यात का आम्हाला तिघायला खाली ठेवून तुम्हाला विमानात नाही आला? फक्त एवढा गजाननरावनं राजकुमारजीनं खर्च केला तर 2-3 लोकांना गुण यावा, म्हणजे त्यांच्या बाबांना सुद्धा त्या सदिच्छा पोचतील आणि आम्ही घेऊन जाणारी पाकिट सुद्धा आम्हाला पचतील. विठाला विठाला होतंय काय माहितीये का, पन्हाळा वाटा आलं मोरी वाट गेलं. मेळ नाही, मेळ नाही, मेळ नाही. तुम्ही घरचंच खाऊन सुद्धा राहिले, तुम्ही घरचंच खाऊन सुद्धा राहिले. मी रोज 2 गावचं खातो तरी बेजार. याचं एकमेव कारण आहे आपला परमार्थ नाही, पण मी नाही बेजार. मग बरं चाललोय, काय नाही, छान आहे, सगळ्यांचंच चांगलं आहे. गुण यावा लोकांना, गुण यावा. त्या देवाला सांगितलं कोंबडं होऊ नका, आमचे बाबा येडपट येत नका होऊ कोंबडं. महाराज राजाच्या मुलीनं देवाला सांगितलं, पण येडपट देव कोंबडं झालंच. 2 वाजता बोंबललं आणि 2 वाजता बोंबलल्यामुळे एका न्यायाधीशाच्या लक्षात आलं उजळडे, आणि न्यायाधीश आंघोळी करता निघाले. जगातला पहिला न्यायाधीश ज्यानं 10 न्याय केले. मी रात्रीच सांगितलं होता, परवाला वकील साहेब होते कीर्तनात, न्याय सांगितला, हस्तिकविटन्य न्याय. आदरणीय कुटे साहेब होते तिथं बसलेले. हस्तिकविटन्य न्याय 10 न्यायापैकी प्रविष्ट न्याय. त्यात न्यायातला एक अंशता जरी विचार न्याय सत्रात वापरला तर या पवित्र देशातल्या स्त्रीवर अन्याय करणाऱ्या हरामखोराला 3ऱ्या दिवसाचा सूर्य पाहता येत नाही. याला म्हणायचं हस्तिकविटन्य न्याय. त्या न्यायाधीशांना, मुनिश्री गौतमांना आवेळी गंगेत जावं लागलं. महाराज या सगळ्या गोष्टीतून वाचवणारी मुलगी होती इंद्राची, जयंती, पण ऐकलं नाही. येऊन या काळ सांगत्या इंद्राला शाप, इंद्राला शाप आहे. अभंगात गोड सांगितला, इंद्रा पडली भगो, नारद चुकला चाळा. भग नावाचा रोग झाला इंद्राला, भग नावाचा रोग. ज्या देवानं कोंबड्याचं रूप घेतलं त्याला काय शाप दिला ते घरी गेल्या वाचा. माझ्या गळ्याची शपथ घेऊन सांगतो राजे हो, तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये पुराण पाहत जा, तुमच्या मोबाईलमध्ये संत चरित्र पाहत जा, तुमच्या मोबाईलमध्ये ऋषी मुनी योगी जपी तपी सिद्ध पाहत जा, म्हणजे आम्ही कीर्तन कसं करायलो ते तुमच्या लक्षात येईल.
आणि तुम्ही जर काहीच नाही पाहिलं तर आम्ही गाणे म्हणून तुम्हाला बुक केला. तसं आम्हालाही नरकच भेटणार म्हणा, त्याबद्दल काही दुमत नाही, पण तुम्हाला नाहकच नरक आहे ना. आम्ही गठुडं घेऊन नरकात चाललो, तुम्ही वेळ खर्च करून नरकात चालले. अवघड आहे ना हे, तुम्हाला भेटू नये असं. त्याच्याकरता हुशार व्हा, वाचत जा. ज्या देवानं कोंबड्याचं रूप घेतलं रात्री बोंबललं एका पतिव्रतेला स्पर्शाचं पाप लागलं, तिचं नाव अहिल्या. तिचं नाव अहिल्या. शाप देत असताना कोंबड्याच्या रूपातल्या देवानं सांगितलं, नशिबा हे नालायका, जयंती सांगत होती तरी तू ऐकलं नाहीस. आणि इंद्राला शाप देऊन दग्ध करायची ताकद होती, चाळून टाकायची ताकद होती, पण जयंतीचा पुरुषार्थ, मुलीचा पुरुषार्थ आडवा आला. बाबा मूर्ख का असना पण बाप आहे, हात पिवळे तोच माझे करील, हात पिवळे तोच माझे करील. मुलीला असं वाटतंय बापाच्या हातानं आपले हात पिवळे व्हावे, बापाच्या हातानं आपले हात पिवळे व्हावे. लग्न करणं, मुलीचे हात पिवळे करण्याची पद्धत. नागिनीच्या पानाला हळद लावायची भिजवलेली, आणि ती हळद बाप आपल्या मुलीच्या आणि जावयाच्या हाताला लाईत असतो. हळदीचा कार्यक्रम असा असतो. अजून त्याचे 2-3 कारण आहेत. आता हळदी खूप झाल्या, जेवढ्या हळदीला गेले तितक्या बायाला पिवळ्या साड्या, तितक्याला पिवळे कपडे. हो, आणि त्या हळदीमध्ये काय वाजायलं, कोणाचा हात धरून किती नाचायल्यात. बापरे बापरे बापरे. मला असं वाटतं तिला हळद नाही म्हणायचं, जुन्या काळातल्या कळवातनी म्हणायचं. ह्या काय करताल, माझे कीर्तन बंद करताल, तुमच्या जिल्ह्यात येऊ देणार नाहीत. तुम्हाला 30 गाव पठ्ठ्याल 36 गाव. हे गे भिकार चोट नाही मागे लागेल. हाऊत भरून जेवारी दिली, मरुस्तर पुरती, मेल्यावर बी वटीत बांधायला पुरती. बांधणारच आहेत माझ्या वटीत, येशीत सोडावं लागते ती. एवढी मोठी कीर्तन ऐकून, भागवत ऐकून, रामायण ऐकून, शिवपुराण ऐकून जर तुम्ही हळदीत नाचत असाल तर तुम्ही त्या नवरदेव नवरीला आशीर्वाद देण्याची लायकी आहे का तुमची? तुमचा अधिकार आहे का? तुमचा पात्रता आहे का? तुमची योग्यता आहे का तुमची? या देशातल्या स्त्रीनी पदन्यास करू नये, हा पुराणाचा सिद्धांत आहे, शास्त्राचा सिद्धांत आहे, वेदाचा सिद्धांत आहे, ऋषी मुनींचा सिद्धांत आहे. नाही, आमच्याकडे हाय प्रोफेशनल पण आहे असत ना लालाजी. म्हणजे हे असे चाटगळ चाळे करणं म्हणजे श्रीमंतीचे लक्षण आहेत ना, असत ना प्रकाशराव. इतकी इतकी चेटी घालून सकाळी कुत्र घेऊन चाललाय, 2 पायाचं कुत्र, इतकीच चेटी, इतकीच इतकीच. ऊसातलं डुकर कुठलं. अरे रस्त्यानं तुझी जरी माय बहीण नसेल पण बाकीच्या स्त्रियाला स्वतःचे माय बहीण समज ना घुबडा. कुत्र्याला अक्कल आहे, ते निदान आडुशाला जाऊन बसते. बुद्धिजीवी आपण कसं वागावं महाराज, हे असं करणारे लोक. बापा ते पलीकडचा बंगला त्याचाच आहे, ते लय मोठा माणूस आहे, पान किती साधं राहतो. उघडं राहणाऱ्याला साधं म्हणते, मग उघड्या तर मसबी येतात. कशासाठी सांगितले? अंबरा परिधानोति कायान वृद्धिस्ततेवचा मुग्धन भयव्याप्तिनः. मर्यादा सांगितलेला. एक सांगू का तुम्हाला, वैकुंठवासी मारुतीराय ज्यांनी आपली पाहाची लायकी नाही, पण ज्यांनी सद्गुरू वैकुंठवासी जयराम बाबा पाहिले त्यांनी म्हणायचं मी मारुतीरायचं दर्शन घेतलं. आणि वारकरी संप्रदायातला मृदंगाचार्य आणि भजने आणि कीर्तनगार जर टोपी घालीत नसेल तर ते म्हणायचं हे शेळीच्या पोटाला न येता 2 पायाच्या शेळीच्या पोटाला आल्याला बोक. वैकुंठवासी प्रतीत मारुतीराय जयराम बाबा म्हणायचे. काय काय पुरुषार्थ होता या लोकांचा वागण्याचा. महाराज या लोकांनी परमार्थ जिवंत ठेवलाय, आमच्यासारख्या नालायकांनी कलुषित केलाय. विठाला 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 विठाला. काय पुरुषार्थ. एक माहिती तुम्हाला, बांडी भुरकी का होत नाही? बांडी भुरकी म्हणजे कमी पैशाची, कमी पैशाची का होत नाही, पण टोपी मात्र घालायची. तसं कुंकूत लाईत नव्हते लग्ना कार्यात. बांडी भुरकी ते साधे रुमाल,
एवढालेच होते, पण द्यायची पद्धत होती हो, काय शिस्त होती. कमी किमतीच्या होत नाही का लग्नात बांगड्या भरायची पद्धत होती. घालीत होत्या त्या काळात बांगड्या, पद्धत होती त्या काळात पद्धत. काय आपली संस्कृती किती गोड आहे, किती संस्कृती गोड आहे. महाराज मुलीच्या तपा करता, मुलीच्या वागण्यामुळं बापाला फक्त भगच नावाचा रोग होईल इतका शाप त्याला, अन्यथा न्याय देवतेनं प्रकाशराव जाळून टाकलं असतं. काय ते काय सामान्य व्यक्ती होती का महाराज. त्यांनी तिफन साळी पेरल्याच्या नंतर तिसऱ्या मुंडनात तिफन गेली की पहिल्या मुंडनातल्या साळी कापायला येत होत्या. दुष्काळात साधू जेव घातले, वल्या दुष्काळात. हा गौतमांचा पुरुषार्थ आहे. काय अधिकार असेल त्या गौतमांचा. प्रदान केला शाप. पुढे जयंतीचं लग्न झालं. येऊन या काळ सांगतोय शेवटचा पुरावा, शेवटचा लग्न झालं जयंतीचं. जयंती एका सात्विक सदाचारी पुण्यशील मुलाला दिली. आणि कालांतरानं यमधर्माने मृत्यूपत्र जयंतीच्या हातात दिलं. आईसाहेब आजपासून 3 दिवसाला तुमचे मालक मरणार आहेत. जयंती जिच्या बापाकडं 222 पदे, मंगेश बुवा 222 पद, 222. आजपासून 3 दिवसाला तुमचे मालक जाणार. तुमच्या कपाळावर चुकुंकू हरण केलं जाणार. जयंतीनं गुमास्त्याला ते प्यादे गुमास्ते यमाच्या खालची लोक असतात ना, यमधर्माच्या खालचा यम आणि यमाच्या पुढचे मग काही लोक, त्यांना सांगितलं दादा मी अमरपुरीच्या राजाची मुलगी आहे. जी माहिती आहे मला, पण तुमच्या बाबाकडे 222 पद आहेत, त्याच्यापैकी एक पद आहे. तुमच्या बाबानं मृत्यूपत्रावर सही केल्याशिवाय मृत्यूपत्र तयार होत नाही. आणि हे मृत्यूपत्र तयार करण्यासाठी चित्रगुप्ताची संमती लागते, त्यांची स्वाक्षरी लागते. आणि त्यांच्या स्वाक्षरीनंतर पंढरपुरातल्या काशीच्या मालकाच्या पुढे टेकल्या जाते. आणि ते सांगतात हो शानपणा करू लागला बाळ्या, सकाळी वाजवा. पण अगोदर सही तुमच्या बापानंच केली ना. पत्र अमरपुरीत आलं. येऊन या काळ सांगतोय, नाही सोडत राजू, नाही सोडत. मृत्यू अटळ आहे, अटळ मृत्यू अटळ आहे. माशी पाखू पाखडे तवैस ग्रा सगळी सत्ता. महाराज इथून आपण घरी जाऊ याचा भरोसा नाही राजांनो. गाफीलपणात घेऊ नका सज्जनांनो. मी काही तुम्हाला उपदेश करण्याच्या लायकीचा, अधिकाराचा, एवढी माझी पात्रता योग्यता काही नाहीये. तुम्ही उभं केलंय म्हणून बोलतोय. ज्या घरी आज आपण कीर्तन पुण्यतिथीचं करतो का, विचारा राजकुमारजीला आणि गजाननरावांना. त्यांच्या घरी एक मंगल कार्य होतं त्या दिवशी, आजच्या तिथीला. त्या दिवशी त्यांनी त्यांच्या मुलीचे हात पिवळे केलते. अंकल हात पिवळे केलते. ज्या दिवशी आपली एक कन्या एका घरची लक्ष्मी म्हणून प्रदान करणार, त्याच दिवशी त्यांच्या वडिलांनी प्राण सोडले. आहे का हातात कोणाच्या? 9-10 दिवस झाले असतील, नाही 14वा दिवस आहे आजचा. मुलीचं कन्यादान वतीत होता बाप. मुलीचं कन्यादान वतीत होतं बाप. खिशातली 500ची नोट काढली आणि एका सात्विक सदाचारी ब्राह्मणाला कन्यादानातली पैसे असतात म्हणून 500ची नोट मुलीच्या वंदळीत टाकली. ही ब्राह्मणाला जावी आणि ती नोट मुलीच्या हातात टाकणं आणि कन्यादान वसता वसताच बहुल्याच बाप गेला. नका गाफीलपणात जाऊ. मृत्यू अटळ आपल्या हातात नाही. आता परवाला धानोरा नावाचं एक गाव, मी तिथं कीर्तनाला गेलो. वैकुंठवासी गुरुवर्य सद्गुरू काशीगिरी बाबांची पुण्यतिथी होती. तिथं महंत 2 सख्खे भाऊ, त्यांचे वडील
विहिरीत उतरली आणि अचानक विहिरीचा कडा कोसळला. 2 पुत्र आणि बाप त्याच जाग्यावर. मृत्यूला गाफीलपणात घेऊ नका, साधेपणात घेऊ नका. अटळ आहे मृत्यू. रक्त पळावं माणसानं, पण कोणीकडे नाही पळावं. मिळालेल्या आयुष्यामध्ये काहीतरी आपण तात्विक काम करावं, सात्विक काम करावं, सदाचारी काम करावं, पुण्यशील काम करावं. कधी बी जरासं काही आलं की सर्पासारखी फणी काढून नका फिरत जाऊ. कोणी बी बुटासगट पाय देईल एका दिवशी. हिंसाला कोणी कोण मारतेत गुरुजी? मागून. विकासजी सर्पाला कोणी कोण हाणतेत? तोंडाकूनच ना. त्याच्या दातात विष असते ना. आणि बचर बचर करणाऱ्याला कुठं हाणतेत? पाठीत का तोंडात? दात पडूस तर. अंकल, जीवनात बचर बचर नाही करायची. तुम्हाला नाही म्हणालो आम्ही नाही करायची. तुम्ही व्यापारी माणसं आहेत, तुम्ही साखऱ्या खाऊन बोलत आहात. हो. 4 गाड्या हळदीच्या लोड होत्यात आणि ते म्हणतात यान बाबा तुमचे लागू द्या पाय. आणि 4 गाड्या हळदीच्या लोड होत्यात. हो. आणि मी यायच्या घरची हळद खिचडीत खातो. काय होणार गुरुजी आमच्या पायानं तुमचं? नाही बचर बचर बोलायचं. मी अमरेंद्राची कन्या आहे. जी आईसाहेब, जी मान्य आहे मला. आईसाहेब, आतापर्यंत मृत्यूपत्र कोणाला दाखिलं नाही, पण मृत्यूच्या पत्रावर सही करायची योग्यता तुमच्या बाबा ते, म्हणून मी तुम्हाला आठवण करून दिलो. आज 3 दिवसाच्या नंतर तुमच्या कपाळावर कुंकुम आलवणार. आज आठवण करून दिली तुम्हाला. वडिलांना निरोप गेला. कोण आहे ते? त्याला कळत नाही का? मी. तुला अक्कल नाही का रे? माझी पोरगी आहे ती. ते म्हणला महाराज मला अक्कल आहे. नाही, मला कवडीची नाही, पण मला वाटलं तुम्हाला तरी थोडी असावा. मला तर कवडीची अक्कल नाही, पण मला वाटलं तुम्हाला थोडी आसन. मला अक्कल नाही. मग सही तुम्हीच केली ना. मृत्यूपत्रावर सही कोणी केली? तुम्ही. तुम्हाला कळालं नाही तुमच्या जावाई म्हणा? तुम्हाला माहित नाही तुमचा जावाई? गपचिक बसला इंद्र. काय मोठाले लोक लय चुकत येतो, फक्त त्याचं झाकत. लय चुकत येत, लय 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 लय. कुत्र्याच्या विष्टे इतके घाण आहेत, इतका वास सुटलेला, पण झाकत यानं. म्हणून एक मन आहे, गरीबाचं कुसळ दिसत, मोठ्याचं मुसळ दिसत नाही. पहिल्यापासून झाकत बघा, झाकत आहे. मला कवडीची नाही, पण मला असं वाटलं तुम्हाला असेल. एक लक्षात घे. असू दे, चुकला असन माझं, पण मृत्यूचा फॉर्म सगळ्यात खाली घाल आणि सगळ्याचे फॉर्म वरी टाकतो देवा. तो गुमास्ता यमाचा म्हणला मी खाली नाही, मी फाडूनच टाकतो. पण तुमच्या जावयाचा मृत्यूपत्र कितीतरी देवाईनं पाहिले. आता ते चर्चेत आले. आणि तुमचे जावाई जर मी वाचिले तर सगळेच काही देव म्हणते मै मेवणी वाच्यो. बाप नाही, मै मेवणी वाच्यो, मा साडू वाच्यो, मा कुठं मोडू वाच्यो. हे गळ्या भोवतालचे जरा गणगोत असत ते. हो. आली आठवण तर मा मेवणा वाच्यो. हो. आणि लय डोक्यात असलं तर बहिणीचे मालक वाचो. असा प्रत्येक देवपत्र आणीन का नाही आमच्याकडं? आमच्या पदाला काय किंमत आहे? यमधर्म म्हणतो माफ करा. इंद्र हातबल झालाय. सोन्याच्या गावात राहणारा 222 ज्याच्याकडं पद आहे तो राजा हातबल झाला, हातबल झाला. शेवटी जयंतीची आई फार सात्विक होती, फार सात्विक. येऊन या काळ सांगतोय, सात्विक होती. ही द्वापार युगामध्ये गोकुळ नावाच्या गावामध्ये प्रगट झाली. गोपी या रूपानं, राधा या रूपानं. शची, राधा कोण? इंद्राची पत्नी शची.
यमराज, जयंती विधवा होणार? हो, विधवा होणार. पंढरपुरातल्या मालकाला आमंत्रित केलं. प्रभू यावं लागतंय. ते पळतच सुटलं. पळतच. द्वारकेतला मालक म्हणजे पंढरीतला मालक पळतच. काय काम आहे राधे? राधे काय काम? देवा हळूच ऐका, भिंतीला कान असतात. मृत्यूपत्रावर इंद्रांची सही झाली. माझी जयंती नावाची कन्या आमचे जावाई उद्या दुपारी जाणार आहेत. करता का काही प्रयत्न? काही प्रयत्न करता? काय सांगितलं पंढरपुरातल्या मालकानं? राधे, मी तुझ्यासाठी किती प्रयत्न केलेत. तू एवढं माझं भजन केलंस. या भजनाच्या बदल्यात मी तुला एकच देऊ शकतो. ज्या दिवशी तुझा देह समर्पित होईल आणि ज्या मातीत होईल ती माती मी कपाळाला लावील. गोपीचंदन उटी तुळशीच्या माळा. महाराज, आपल्या पतीसाठी कपाळावर कुंकू किंवा टिकली लावणारी माझ्या महाराष्ट्राची संस्कृती, माझ्या भारत देशाची संस्कृती. पण बायकोसाठी गंध लावणारा जगात कोणीच नाही. किंवा प्रेयशीसाठी गंध लावणारा. हे प्रेयशी हा शब्द वापस घेतो. 999%. ते नाही, 900 नाही, नुसता 99%. आणि 1% जागेवर होतो. कारण माझ्या वाचनात 23 प्रेयशी आल्या. 23. त्यांच्यासाठी 1% जशाल तसा जागेवर राहतो. पण 99% वापस घेतो. कोणाला प्रेयशी म्हणत नसते. प्रेयशी प्राप्त झाली कर्णाला. प्रेयशी प्राप्त झाली नलाला. दमयंती. कर्णाची सांगता येईल ना? वृषाली. असंच ऐकत जा कीर्तन. तुमचं काम झालंय चोर पंक्चर. दुकानात नेल्यावर छिद्र सापडणं, घरापाशी गाडी लावल्यावर हवा राहीन. म्हणून तहापासून चोर पंक्चर म्हणायची पद्धत आहे. दम नाही कीर्तन ऐकायला, दम नाही. महाराज, या देशातल्या कर्णाची पत्नी जर तुमच्या ध्यानात नसेल, काय या टीव्हीवरल्या सासूच्या झेपऱ्यात वळल्या, नवऱ्याच्या थुतरीत आणली, सासऱ्याच्या मिश्यात उपसून घेतल्या. ह्या पांचटायची ध्यानात तुमच्या ध्यानात येतं. हे ठेवा. वृषाली नावे वृषाली. महाराज, लग्नात भेट खापराची भेट. जे पाणी देता देता वराड्या अंकल घाडग खाली पडलं तेच खापर भेट दिलं. आणि त्या खापरावर नाव टाकलं सौ वृषाली कर्ण महाराज. सौ शब्द टाकला. सौ शब्द कौरक राहतो माहितीये का? मालक जिवंत आहे तोपर्यंत. कर्णाने विचारलं, वृषाली, आदर केलास मी दिलेल्या वस्तूचं. काय दिली गिफ्ट? खापराचा तुकडा. पण मला सौ शब्दाची शंका येते. का मालक? माझ्यावर विश्वास नाही? विश्वास आहे, पण मी जर तुझ्या अगोदर गेलो तर? चुटकीच वाजिली सूर्यनारायणाला. जगात असा सूर्य नाही की मला माझ्या व्यतिरिक्त तुम्हाला घेऊन जाईल. आणि कर्ण अगोदर गेले पण कुंकू गेलं नाही. का? आईसाहेब सती गेल्या. अंचुक नावाचा कपडा खाली पडला. अंचुक नावाचा कपडा. मी एवढी कीर्तन करतो. 7079 गावं झाली माझी महाराष्ट्रातली. हे पहिलंच गाव इथं पहिल्यांदा आलो का? याच्या अगोदर नाही का? 7080 गावं झाली. 7080 गावं पाहिली मी, पण मला अजून एकही बाई सापडली नाही. अंचुक कोण्या कपड्याला म्हणतात? कोणत्या कपड्याला अंचुक नाव आहे? अजून पत्ता नाही. अजून पत्ता नाही. किती भागवतकार मेल्यावर सुधरत काय माहित. आपल्याला पहिली गोळी घाला. तुमचा दोष नाही, हा माझ्या वाणीचा दोष आहे. मी तुम्हाला खूप सपाट करून कीर्तन सांगायला पाहिजे, तर तुम्हाला माहित होईल. विठाला विठाला कर्णाच्या पार्थिवाला फडागणी दिला. त्यावेळेला वृषालीने माणसं कापीत, म्हणजे लोटीत तुडीत नाही, माणसामधून वाट काढीत आपल्या मालकासोबत जोहार केलं. पण अंचुक नावाचा कपडा खाली पडला. विटेवरच्या मालकानं तो कपड्यासकट हृदयाला लावला. आईसाहेबाने विचारलं, काय? प्रेमाची भेट. उघडून पाहिलं, खापर होतं. सौ वृषाली कर्ण, प्रियशी. नलाची पत्नी दमयंती. तो एक
एक परिहंसवो. अभंग नाही, अभंग नाही, नंतर कोणी काड्या करायच्या नाही. तो एक हंस पैल तटे बैसला, स्नान करिता नृणनल तो पाहला. पैल तटाती एक कामिनी, दमयंती वो साजिरी. एक कवी सांगतोय, कवी कविता लिहिणारी लोक होते हो. पितांबरी अंबरी तदजन्नु योसिदानाम. पितांबराचा थोडासा कपडा फाडला, थोडासा कपडा फाडला आणि त्या गंगेच्या पाण्यातून कोपऱ्या कापऱ्यात कुठेतरी जरासा खळगा होता, गाईची खूर उमटलेली होती, त्याच्यात चिखल होता आणि त्या चिखलानं त्या कपड्यावर नाव लिहिलं, नल नृणानाम, नल नृणानाम ग्रहेषु पानिया. तुमच्याशी पाणी ग्रहण करण्याची इच्छा आहे. आणि कपडा गंगेत सोडून दिला. हंस विहार करत होता आणि विहार करणाऱ्या हंसानं तो कपडा तोंडात धरला आणि पहिलं दमयंती स्नान करीत असताना तिच्या पुढ्यात टाकला. या सिनेमातल्या लोकांना हंस नाही घेता आला. जा कबूतर, यायला हे घेता आला कबुतऱ्या, हंस नाही घेता आला. कारण हंस कोण्या नालायक प्रियशीचं पत्र देत नसतो, हृदयस्थ प्रियशीचं पत्र देत असतो तो फक्त हंसच असतो. त्याच्यापैकी दमयंती, दमयंती. आता लग्नात पण कबूतर पाखाला चिठ्या लावून हो मस्त पाहिले, नाकाव हागलं एक जणाच्या कबूतर. हो आता तिथं का बाथरूम आहे का काय, कुठं जाईन ते काय दिसायले टपकन. मी तर ते कबूतर दिसल्यावर लांबून लग्न लाईत असतो. नको बाबा उग शर्ट दुसरं नसतंय बदलायला. हे काही भ्रष्ट केली आपली संस्कृती लोकांनी. चला टाइम संपला बरं. देवा माझ्या माझ्या अंगाची माती कपाळाला लावण्यापेक्षा लावणारा हात हे तुम्ही वचन दिले, हे मोडून टाका. एकच काम करा, माझ्या जयंतीच्या कपाळावरचं कुंकू शिल्लक ठेवा. द्वारकेतल्या मालकांनी सांगितलं, माय मी 7व्या अवतारात वनवासात असताना माझे बाबा गेले, माझ्या बाबांना मी जिवंत ठेवू शकत नाही. माझ्या 703 आई होत्या, 703. राजा दशरथाला 703 पत्न्या, साध्वी, सद्विद्या, अविद्या ह्या 3 आणि बाकीच्या 700. रामायणात सांगता येईल बरं का. राजा दशरथ गेल्याच्या नंतर, मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्रांचे पिताश्री गेल्याच्या नंतर किती पत्न्या सती गेलत्या, किती रामायण ऐकले तुम्ही. वा वा. भरपूर तांदूळ नेत जा, वाट्यानं नेत जाऊ नका, टोपल्यानं नेत जा आमच्या डोंबल्यावर टाकायला. हो नाही पत्ता आपल्याला, जाऊ द्या. महा टाइम संपला. मी काय गुत्त घेतलं का. सगळ्या गोळ्या एकखट्या घेतल्यावर रिॲक्शन येत असते. राधे माझ्या सुद्धा काही मातेंच्या कपाळावरचं कुंकू पुसल्या गेलं. मला नाही थांबवता आलं ग. माझ्या आईचं कुंकू, मला तुझ्या मुलीचं कुंकू कसं थांबिता येईल. काय पुरुषार्थ, किती मोठे, किती. राधे माझा एक भाचा मानवी सिंह होता, मानवी सिंह. तो भाचा म्हणजे अर्जुनाचा पुत्र अभिमन्यू. अभिमन्यू मी माझ्या मानवी सिंह अभिमन्यूला सुद्धा वाचू शकत नाही, तुझ्या जावायला कसा वाचवील. महाराज सर्वस्व अर्पण करायची ताकद देवात राधेसाठी, सर्वस्व अर्पण करायची ताकद. पण जयंतीच्या पतीला उठवता आलं नाही. ते 222 दिवे, 222 पद, मंत्रीपद ज्याच्याकडे आहेत, अशा व्यक्तीच्या जावायला सुद्धा मरावं लागलं. म्हणून मालक पहिल्या कडव्यात